महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज सायंकाळी नागपूर येथे पार पडला। या मंत्रिमंडळात भाजपाचे 21, शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री आहेत। त्यापैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतली आहे। तर आता भाजपाचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी आजच्या मंत्रिपदाच्या शपथविधीमध्ये सहभाग घेतला। भाजपाचे एकूण 19 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। त्यात कॅबिनेट 16 आणि 3 राज्यमंत्री यांचा समावेश आहे। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। बावनकुळे सलग 2004 पासून आमदार आहेत। यंदाची त्यांची आमदारकीची ही 5वी वेळ आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली। राधाकृष्ण विखे पाटील यांची आमदार म्हणून निवडून येण्याची ही 8वी वेळ आहे। यंदा ते शिर्डी मतदारसंघाचे आमदार आहेत। कोथरूड विधानसभा मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। 2014 पासून ते आमदार आहेत। भाजपाचे संकटमोचक म्हणून जामनेरचे आमदारांची ओळख आहे। गिरीश महाजन यांनी सुद्धा आज मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यांची आमदारकीची यंदाची ही 7वी वेळ आहे। एरोडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली। शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार जयकुमार रावल यांनी सुद्धा आज मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यांची यंदाची आमदारकीची ही 5वी वेळ आहे। भाजपच्या विधान परिषद आमदार पंकजा मुंडे यांना राज्यपालांनी मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ दिली। संभाजीनगर पूर्वचे आमदार अतुल सावे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। त्यांची आमदारकीची सलग ही 3री वेळ आहे। भाजपचे राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक उईके यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यांची आमदार म्हणून ही 3री वेळ आहे। वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार आशिष शेलार यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली। शेलार यांची यंदाची आमदारकीची सलग ही 4थी वेळ आहे। शिवेंद्रराजे भोसले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। राज्यपालांनी त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली। भाजपचे मान विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली। आमदारकीची हॅट्रिक करणारे भाजपचे भुसावळ मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली। खामगार मतदारसंघाचे आमदार पांडुरंग फुंडकर यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली। फुंडकर यांची आमदार म्हणून ही 3री वेळ आहे। कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। पर्वती मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर जिंकून आलेल्या माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली। त्यांची आमदारकीची ही 4थी वेळ आहे। जिंतूर मतदारसंघाचे आमदार मेघना बोर्डीकर यांनी सुद्धा राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे। त्यांची आमदार म्हणून निवडून येण्याची ही सलग 2री वेळ आहे। भाजपचे आमदार पंकज भोयर यांनीही राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली। याप्रमाणे भाजपाच्या 19 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली। तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 आमदारांनी या मंत्रिपदाच्या शपथविधीत सहभाग घेतला। त्यातील 8 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री यांचा समावेश आहे। अल्लाह साक्ष शपथ घेतो असं म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली। परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली। इंदापूर मतदारसंघाचे आमदार दत्ता भरणे यांनी सुद्धा या शपथविधीमध्ये सहभाग घेतला। त्यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली। सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली। तर 2009 पासून ते आमदार आहेत। त्याचबरोबर नरहरी झिरवाळ यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली। वाईचे आमदार मकरंद जाधव पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली। मकरंद जाधव हे 2009 पासून आमदार आहेत। अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यांची आमदार म्हणून ही सलग 3री वेळ आहे। पुसद मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक यांनी सुद्धा राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली। त्यांची आमदार म्हणून ही सलग 2री वेळ आहे। याप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली। तर शिंदे शिवसेनेच्या 11 आमदारांची मंत्रिपदाच्या शपथविधीत सहभाग होता। त्यातील 9 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री यांचा समावेश आहे। त्यात आमदार गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। ते जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार आहेत। त्यांची आमदारकीची ही सलग 5वी वेळ आहे। माळेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली। भुसे यांची आमदार म्हणून ही सलग 5वी वेळ आहे। बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। जय सेवालाल असं म्हणत संजय राठोड यांनी शपथीची सांगता केली।
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. सामंत यांची यंदाची आमदारकीची निवडून येण्याची ही 5वी वेळ आहे. आमदार शंभूराजे देसाई यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ओवाळा मजिवाळा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांचे आमदार म्हणून निवडून येण्याची ही 4थी वेळ आहे. महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतसेठ गोगावले यांची अखेर मंत्रिपदाची प्रतीक्षा संपली आणि मंत्रिपदाची आज त्यांनी शपथ ग्रहण केली. त्यांचे आमदार म्हणून निवडून येण्याची ही सलग 4थी वेळ आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांची ही आमदार म्हणून निवडून येण्याची 2री वेळ आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशिष जयस्वाल आणि आमदार योगेश कदम यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याप्रमाणे शिंदे शिवसेना गटाचे 11 आमदार यांनी या मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यात विदर्भाच्या 7 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात 5 कॅबिनेट आणि 2 राज्य मंत्रिपद आहेत. हे विशेष. उद्यापासून म्हणजे 16 डिसेंबर पासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. आता बघायचे आहे की सत्ता स्थापनानंतरच्या या पहिल्या अधिवेशनात कोणकोणते विषय चर्चेला येतात आणि या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण आपण बघू शकाल सिटी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडलवर. आणि हो, त्याविषयीचे चर्चासत्र रोज सायंकाळी लाईव्ह आपण बघू शकाल. त्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.